याशिवाय काही अपक्ष आमच्या बरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि आतापासूनच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत, बरं का, जी उशाला नोटांची बंडलं घेऊन झोपतात, त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय, गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात. हा, त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे 50-50 कोटी, 100-100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली. याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत. हे सर्वेवाल्यांना सांगा तुमच्या. जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून हे पैशाच्या थैल्या पाठवल्या नसता लहान पक्ष अपक्ष वगैरे लोकांना. अचानक 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 वाढ होते. कुठे 4% होते, काही राज्यामध्ये हरियाणामध्ये 6% वाढ झाली, लोकसभेलाही झालं. हा काय खेळ आहे? निवडणूक आयोगाने समजून आम्हाला एकदा सांगायला पाहिजे. आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे की अचानक 2-4% कसे वाढतात आणि मग 2-4%च्या आधारावर भाजपच्या जागा कशा वाढतात. हा एक जो खेळ आहे, एकदा निवडणूक आयोगाचे जे 3 वीर बसलेले आहेत खुर्च्यांवर, त्यांनी आम्हाला समजून सांगावं महाराष्ट्राला आणि देशाला. महिलांचं वोटिंग जास्त झालंय पुरुषांपेक्षा अनेक मतदारसंघामध्ये. चांगली गोष्ट आहे. महिलांनी मतदानाला जर टक्का वाढला असेल तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करतो. असं म्हणते की लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केले आणि त्यामुळेच हा टक्का वाढला. लाडक्या बहिणींची मतं आपण विकत घेतली आहेत का? लाडक्या बहिणी ह्या फक्त तुमच्याच आहेत का? उद्या कळेल ना. माझं असं म्हणणं, उद्या कळेल कोणाला काय म्हणायचं आहे. लोकशाहीमध्ये त्याला स्वातंत्र्य आहे, सांगण्याचं, बोलण्याचं, लिहिण्याचं. हा, जेवढं स्वातंत्र्य गौतम अडाणीला आहे गुन्हे करून सुटण्याचं, ते स्वातंत्र्य सगळ्यांना आहे, बोलण्याचं, खोटं बोलण्याचं. सरकार ज्याचं येईल त्याच्यासोबत प्रकाश आंबेडकर जायला तयार, तुम्ही सांगणार का त्यांना? बघा, प्रकाश आंबेडकर हे एक लोकशाही मानणारे नेते आहेत. त्यांचे जर 50-60 आमदार निवडून येत असतील आणि गरज लागली 50-60 आमदारांची, तर आम्ही नक्की, आणि महाराष्ट्राचे महत्वाचे नेते आहेत ते प्रकाश आंबेडकर साहेब, आम्ही नक्की त्यांचा विचार करू. काय विचार करायचा नाही? लोकसभेला सुद्धा आम्ही प्रयत्न केला, ते आमच्यावर राहावेत. विधानसभेसाठी आम्ही आंबेडकर साहेबांचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येत त्यांचंच म्हणणं आहे की ज्यांची सत्ता आहे त्यांच्याबरोबर राहणार. आमची सत्ता येते, आमची सत्ता येते, त्याच्यामुळे आंबेडकर साहेब आमच्याबरोबर नक्की राहतील. राष्ट्रपती नाही, असं आहे की भारतीय जनता पक्षाचा एक डाव आहे. त्याने आम्हाला सरकार बनवण्यासाठी फार कमी वेळ दिला. उद्या निकाल लागतो, संध्याकाळ, रात्री, मध्यरात्रीपर्यंत. मग 24 आणि 25 तारखेला आपापले आमदार, महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, मग इथे आमदार पोहोचतील. तिन्ही पक्षाच्या, विधिमंडळ पक्षाच्या बैठका होतील, विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले जातील, ताबडतोब सरकार स्थापनेचा दावा केला जाईल. तरीही राजभवनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखा असल्यामुळे किंवा केंद्रीय गृह मंत्रालयात त्यांचा कारभार भाजपचा असल्यामुळे ते आम्हाला अडथळे आणण्याचे प्रयत्न करतात. नक्कीच आमच्या वाट्याला बहुमत आलं तरीही ते तो प्रयत्न करतील. आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करू. सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. खबरदारी म्हणून सगळे आमदार उद्याच आम्ही असं ठरवलंय काल की आमचे जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना एकत्र मुंबईत आणणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातल्या अनेक आमदारांना मुंबईत निवास व्यवस्था नाही. नवीन आमदार येते, जुने आमदार असतात, त्यांची काहीतरी व्यवस्था असते, पण ग्रामीण भागातून, गडचिरोली पासून, चंद्रपूर, नांदेड नवीन आमदार निवडून येणं, ते मुंबईत राहणार कुठे एकत्र? त्यांची निवास व्यवस्था आम्ही एकत्र करावी, असा एक आमचा काल निर्णय झालेला आहे. एक मिनिट, तुमचा प्रश्न काय? कोणते गुलाबराव? बघा, तिथे गुलाबराव देवकर जिंकून येत आहेत, त्याच्यामुळे त्यांचीच गरज पडणार नाही. जळगाव ग्रामीण मध्ये माझ्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी वाजते आहे, महाविकास आघाडीची, आणि गुलाबराव देवकर तिथे निवडून येत आहेत. त्याच्यामुळे त्यांची गरज आहे की नाही सरकार स्थापनेत हे त्यांनी ठरवायचं. आप बोलिए सर, ये कल आप लोगों की एक जो है ग्रैंड हयात होटल में मीटिंग हुई थी, आज भी आप लोगों की कुछ मीटिंग होने वाली है, क्या इसमें प्लानिंग हो रही है कि जो विधायक
संभावित जीत कराएंगे? देखिए, उनको मुंबई में संभावित कैसे उम्मीदवार किया जो जाए? है, एक बात यह है कि कल सुबह से नतीजे आएंगे। हमें पूरा विश्वास है कि हमें बहुमत प्राप्त होने जा रहा है। 160, 165 तक हम विधायक हमारे चुनकर आएंगे। महाराष्ट्र बहुत बड़ा राज्य है, दूर दरार से लोग चुनकर आएंगे। मुंबई में आने के बाद उनके लिए रहने के लिए जगह नहीं है, कहाँ रहेंगे वो, भागम भाग होगी, उनके ऊपर प्रेशर रहेगा ये लोगों का, खोके वालों का। तो सबकी रहने की व्यवस्था एक होटल में एक जगह पर करने की योजना हम बना रहे हैं। सर एक सवाल, दो सवाल है बेसिकली। पहला तो ये कि कल जब रिजल्ट आ जाए तब शरद पवार की भूमिका आप कितनी अहम देखते हैं एमपी के देखिए, लिहाज से? बात ऐसी है, भूमिका शरद पवार साहब की तो रहेगी, कांग्रेस पार्टी की रहेगी और उद्धव ठाकरे साहब की भी रहेगी ना। ये महाविकास आघाड़ी है और हमारे साथ जो छोटे छोटे दल हमारे साथी है, जैसे कि समाजवादी पार्टी के लोग चुनकर आ रहे हैं, कम्युनिस्ट पार्टी के लोग चुनकर आ रहे हैं, शेतकरी कामगार पक्ष है वहां एक, उनके लोग चुनकर आएंगे, कुछ इंडिपेंडेंट आएंगे। लेकिन हमारा बहुमत जो है महाविकास आघाड़ी का, वो पूरा बहुमत रहेगा। तो सब एक साथ बैठकर कल हम निर्णय लेंगे। प्रकाश अम्बेडकर की उसमें कहीं कोई जगह होगी, क्योंकि उन्होंने ट्वीट करके कह दिया है कि वो सत्ता जिसकी रहेगी उसके साथ। अच्छी बात है, अगर बीजेपी की रहेगी तो बीजेपी के साथ जाएगी, क्या ये नहीं कहा। बात रहे ऐसी है, सत्ता हमारी आ रही है, निर्देश हमारी सत्ता आ रही है महाराष्ट्र में, और हमें सरकार बनाने से कोई रोक नहीं सकता। डॉक्टर सवाल आपसे ये है, निर्दलीय और बागी उम्मीदवार, ये दो अलग अलग कैटेगरी हैं, इनके लिए आपकी क्या योजना है? सबसे पहले मैं ये कहूंगा कि हमारे 3 पार्टी के 160 लोग चुनकर आ रहे हैं। 160 कांग्रेस, शरद पवार साहब के एनसीपी और उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना और हमारे छोटे छोटे घटक दल, उनके 160 विधायक हमारे चुनकर आने के बाद में हम विचार करेंगे ना अभी। लेकिन हमारा सबके साथ संपर्क है। मैं किसी को बागी नहीं मानता हूं। चुनाव लड़ना सबका अधिकार है, कोई बागी नहीं है। चुनाव लड़ना सबका अधिकार है। कोई इंडिपेंडेंट लड़ता है, कोई छोटे छोटे दल का सहारा लेकर लड़ते हैं। जो लोग मजबूत स्थिति में है, वो सभी के साथ हमारा डायलॉग चल रहा है। मुख्यमंत्री के चेहरे को लेकर कहीं कोई चर्चा हो रही है सर? जो आप लोगों ने कल बैठक की उसमें कहीं कोई चर्चा हुई चेहरे को लेकर, क्योंकि कांग्रेस की तरफ से सबसे ज्यादा सीटें उनकी हैं और